नमस्कार, मैं अमित असनीकर ग्रामोन्नति.net इस प्रोप्राइटरी फर्म का फाउंडर हूँ। मैं 20-22 साल से ग्रामीण इलाकों में पूरे भारतवर्ष में लोगों के साथ उनकी आजीविका कैसे बढ़ाई जाए इस पे काम कर रहा हूँ। 2022 साल से ग्रामोन्नति.net ये फर्म हमने चालू की। इसमें मेरे साथी जो महाराष्ट्र के गांव से आते हैं, जो स्वयं उद्यमी है और लघु उद्योग विकास के मार्गदर्शन सेवा इसमें माहिर है। इनको हम कम्युनिटी रिसोर्स एंटरप्रेन्योर यानी कि कोर ऐसा कहते हैं। नमस्कार, माझं नाव दुर्गा हरिभाऊ बावणे, मुक्काम पोस्ट तालुका आष्टी जिल्हा वर्धा। नमस्कार, माझे नाव जयश्री पुरुषोत्तम फंदे, राहणार आष्टी तालुका आष्टी जिल्हा वर्धा। नमस्कार, माझं नाव ज्योती संभाजी विराजदार, गाव हराळी, तालुका लोहारा, जिल्हा उस्मानाबाद। नमस्कार, माझं नाव सरल प्रकाश टेंडे, पत्ता राहणार नाचनगाव, तालुका देवळी, जिल्हा वर्धा। माझं नाव राजश्री संजय पांगळ, मुक्काम पोस्ट ढोकी, तालुका जिल्हा उस्मानाबाद। नमस्कार, मी नितेश संतोषराव रावेकर, मुक्काम पोस्ट नाचनगाव, तालुका देवळी, जिल्हा वर्धा। मी रेणुका श्रीकांत नाईकवाडी, तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद। नमस्कार, माझं नाव संगीता राजा शिंदे, राहणार कळंब, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद। नमस्कार, माझं नाव बंडू रमेशराव मिश्रा, मुक्काम नांदुरा, पोस्ट काचनूर, तालुका आर्वी, जिल्हा वर्धा। नमस्कार, मी वैजंता लक्ष्मीकांत हजारे, वडगाव, तालुका जिल्हा उस्मानाबाद। सगळ्यांना माझा नमस्कार, माझे नाव दिवाकर नामदुरा सायंग, राहणार बोरगाव मेघे, तालुका जिल्हा वर्धा। नमस्कार, माझे नाव श्रीनिवास विश्वंभरगिरी, राहणार दाऊदपूर, तालुका जिल्हा धाराशिव, उस्मानाबाद। नमस्कार, माझं नाव सचिन मधुकरराव दुर्गे, राहणार नाचनगाव, तालुका देवळी, जिल्हा वर्धा। ज्याच्यामध्ये बिझनेसमधले आम्ही सर्व घडामोडी ओव्हरव्ह्यू स्वरूपात शिकलो। त्यानंतर सेल्स अँड मार्केटिंग मॉड्यूल आम्ही शिकलो, सेल्स 3 नंबर ऑपरेशन मॉड्यूल शिकलो। त्यानंतर फायनान्स मॉड्यूल पण शिकवलं आम्हाला। फायनान्स मॉड्यूल नंतर स्ट्रॅटर्जी मॉड्यूल आणि शेवटचं होतं कन्सल्टिंग, जे आपण जसे सल्लागार म्हणूनच निवड झाली होती आमची। तर आम्हाला आमच्या तालुक्यात जाऊन लोकांना कन्सल्ट करायचं होतं, सल्ला द्यायचा होता, सल्ला कशी द्यायची, तर त्यासोबतच शेवटल्या ट्रेनिंगमध्ये आमचं टीचिंग प्रॅक्टिस झालं होतं। त्याचबरोबर आम्ही फील्ड वर्क केले, त्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे APMC, होलसेल मार्केट, रिटेलर मार्केट, मेळावे, जत्रा, बाजारपेठ येथे भेटी दिल्या आणि प्रोडक्शन युनिट यांना सुद्धा भेटी देऊन तेथील बारीक बारीक गोष्टींचा आम्ही अभ्यास केला। तसेच बँक लोन संदर्भात पण आम्ही बँकेच्या भेटी घेतल्या। मग येथून आमचा इतर राज्यात ट्रेनिंग देण्याचा प्रवास सुरू झाला। तर असे मग मी 10 राज्यामध्ये आतापर्यंत मास्टर ट्रेनर म्हणून KCNRO मार्फत म्हणजे कुटुंबश्री नॅशनल रिसोर्स ऑर्गनायझेशन यांच्यामार्फत मी काम केले। अनुभव पाठीशी असताना मी माझा स्वतःचा व्यवसाय स्थापन करण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार मी माझ्या स्वतःची फर्म गंगाराम ट्रेडिंग कंपनी म्हणून अगोदरच रजिस्ट्रेशन करून ठेवली होती। त्यानुसारच मी भारत सरकार रक्षा मंत्रालय अंतर्गत ती रजिस्ट्रेशन करून त्यानुसार मी कुठेही भारत देशामध्ये आर्मी कॅन्टोन्मेंटमध्ये सप्लाय देऊ शकतो, जसे की भाजीपाला, कांदा, फ्रूट्स, चिकन, मटन, अंडे ह्या सर्व गोष्टी मी टेंडरमध्ये घेऊन त्यांना सप्लाय देत असतो। सद्यस्थितीत मी पुलगाव आर्मी कॅम्प इथे सदर प्रकारचा सप्लाय देत आहे। यामध्ये माझ्याकडे जवळपास 3 वर्कर कामाला असून त्यांना मी नियमितपणे रोजगार याच्यातून उपलब्ध करून दिला आहे। मी सध्या माझा स्वतःचा व्यवसाय सांभाळत आहे। माझा व्यवसाय हा झेरॉक्सचा व माती परीक्षणचा आहे। ही माझी माती परीक्षणची लॅब आणि त्याचबरोबर झेरॉक्सचा पण व्यवसाय। झेरॉक्सची मी दररोजची डेली डायरी लिहून ठेवते, त्यामुळे मला सुरुवातीपासूनचे किती उत्पन्न झालं हे मला माहीत झालं। 2020 3,31,200
69 रुपये उत्पन्न आहे आणि त्यामध्ये खर्च झाला आहे 1,61,765 रुपये आणि नफा झाला आहे 1,69,484 रुपये. हे तेव्हा शक्य झालं मला जेव्हा मी त्याची पूर्ण डेली डायरी लिहून ठेवली. तसेच माझ्या माती परीक्षणचा व पाणी परीक्षणचा सुद्धा मी तसाच डेली डायरी लिहून ठेवलेली आहे. 20पर्यंतचा माझा रेव्हेन्यू आहे 3,47,000 आणि खर्च आहे त्यामध्ये 1,80,000. तसेच त्यामध्ये सगळं खर्च वजा जाता प्रॉफिट आहे 1,67,000 रुपये. हे मला तेव्हा शक्य झालं जेव्हा मी MEC मध्ये टीम ट्रेनिंग घेतली. परिस्थिती पाहायची म्हटलं तर आज 4 चाकी गाडी मी खास व्यवसायासाठी घेतलेली आहे. यामध्ये भाजीपाला प्लस सिजनेबल गूळ आणि पाक विक्री व्यवसाय करीत आहे. या व्यवसायामध्ये फिक्स्ड कॅपिटल 1,68,000, वर्किंग कॅपिटल 64,500 आणि मंथली नेट प्रॉफिट 14,210 रुपये मला मिळत आहे. आणि ह्याच्यातूनच आम्ही ज्या गावामध्ये आठवडी बाजार नव्हते, त्यांना मार्केट लांब पडत होतं, तालुक्याच्या ठिकाणी यावं लागायचं, तर अशा ठिकाणची गावं जी आहेत तर ते असे जे समजा 50 रुपये खर्चून त्यांना तालुक्याच्या गावालाच कुठल्याही कामासाठी यावं लागायचं, बाजार हाट वगैरे त्यांच्या गरजेच्या वस्तू ज्या आहेत तर त्या घेण्यासाठी त्यांना तिथपर्यंत यावं लागायचं. तर आम्ही त्यांना हे पण त्यांच्या गावात आम्ही सुरू केलेत आठवडी बाजार, ज्याच्यातून काही महिलांना जे काम नव्हतं मिळत तर त्या महिलांना तिथं काम मिळालं, मार्केट चांगलं मिळालं, त्याचे प्रॉडक्ट त्या घेऊन बसतात. उदाहरणार्थ विणकाम असेल, भरत कामाचं असेल, परत कुरडई पापड्या सांडगे वगैरे अशा असतील तर आम्ही त्यांना ते पण त्यांच्या गावातच मार्केट उपलब्ध करून दिले. आणि दरवर्षी मुंबईला सुद्धा महालक्ष्मी सरस जे भरवलं जातं प्रदर्शन त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही त्यांना घेऊन जातो. त्याच्यामुळे त्या महिलांना एवढा फायदा होतो. आतापर्यंत 300 नवीन जुन्या व्यवसायांना मदत केलेली आहे. आमच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील MECचा संकल्प लघुउद्योग सल्लागार म्हणून हा ग्रुप होता. त्या ग्रुपने तेरमध्ये शेळी मार्केट नवीन चालू केले होते. तिथे शेळींचा बाजार आम्ही चालू केला होता. बरेचसे रोजगार महिलांना उपलब्ध करून दिला व मी 250 बिझनेस म्हणजे 250 व्यवसायांना माझी मदत दिलेली आहे. त्यामध्ये नव्याने 50 ते 60च्या दरम्यान नव्याने आहे व इतर जुने होते नव्याने सुरू करून दिले. त्यासाठी आम्हाला तालुक्यावरून सुद्धा भरपूर काही मदत मिळाली. नवे बिझनेस प्लॅन वगैरे आम्ही ग्रामसंघाचे सुद्धा बिझनेस प्लॅन करून दिले मी. त्यामध्ये एक चप्पलचा व्यवसाय होता, एक ड्रोन पत्रावळीचा व्यवसाय होता, एक तसेच ग्रामसंघाचा किराणा शॉप होता. त्याचे सुद्धा मी बिझनेस प्लॅन करून दिले होते. तेव्हा त्यांना किराणा शॉपला 1,22,000 रुपये प्रॉफिट झालेलं होतं. सरांनी व्यवसाय कसा करायचा, काय करायचा, पॅकिंग कशी करायची, कच्चा माल कसा घ्यायचा आणि कसा याला तयार करायचा किंवा विक्री कशी करायची याची आम्हाला त्यांनी सगळी माहिती दिली. आम्ही हा व्यवसाय चालू केला. आजपर्यंत आमचं 80 ते 90,000ची विक्री झाली आणि याच्यामध्ये आम्हाला मजुरी पण मिळाली आणि हे आसपासच्या कास्तकारांना सुद्धा याचा फायदा मिळाला. हे आम्हाला मेश्राम सरांनी आजपर्यंत आम्हाला माहिती दिली. ह्या माहितीनुसार आम्ही हे सगळं केलं आहे. ये महिला और पुरुष उद्यमी महाराष्ट्र के 3 जिले से आते हैं, वर्धा, उस्मानाबाद और रत्नागिरी. यह उद्यमी खुद का व्यवसाय, खेती ये संभाल के जो उनको कला अवगत है, प्रशिक्षण की, मार्गदर्शन की, सेवा प्रदान करने की, इसका भरपूर लाभ ग्रामोन्नति.net के माध्यम से उठाते हैं. इस फर्म के द्वारा हम ग्रामीण इलाके के जो लघु उद्योग है, जैसे कि परचून का दुकान हो, पोल्ट्री फार्म हो या सिलाई मशीन का काम हो, इस तरह के जो कृषि और अकृषि उद्यमी है या उनके उद्योग है, कला से जुड़ के हो या ऊर्जा क्षेत्र में हो, इन उद्यमियों को और इनके उद्योग को व्यवस्थापन के द्वारा किस तरह ज़्यादा बढ़ोतरी हो, उनका विकास हो, इस पे हम लोग काम करते हैं. यह सेवा देने के लिए हमारे पास कुछ प्रकार है. जैसे कि पहला है कॉम्प्रहेंसिव EDP. इस व्यापक उद्यमिता विकास कार्यक्रम में अलग अलग उद्यमियों के लिए उनके चरणों के अनुसार हमारे पास मॉड्यूल्स है. नए उद्यमी
या जो अनुभव संपन्न उद्यमी है उनके लिए विशिष्ट मॉड्यूल हम प्रदान करते हैं। इन मॉड्यूल्स के विषय ऐसे होते हैं: व्यवसाय का परिचय, उद्यमी की प्रेरणा क्या है, स्वॉट एनालिसिस, मार्केटिंग कैसे किया जाए, इस तरह के विषय उनको हम सिखाते हैं। पैकेजिंग, ब्रांडिंग, मूल्य श्रृंखला क्या होती है, वित्तीय विवरण कैसे करते हैं, बिजनेस प्लान कैसे करते हैं, उसको अमल कैसे करते हैं, ये सब विषय उनके साथ साझा किए जाते हैं। इसके अलग अलग चरण होते हैं। कुछ मॉड्यूल्स 2-3 दिन में दिए जाते हैं, कुछ समय के बाद और 3 दिन का वर्कशॉप होता है, प्रशिक्षण होता है, कभी कभी क्षेत्र भेंट होती है। ये करने के लिए हम गांव स्तर पे, प्रभाग स्तर पे या तालुका स्तर पे उनको प्रशिक्षण द्वारा मार्गदर्शन करते हैं। इस प्रशिक्षण की खासियत ये है कि ये शिक्षण पद्धति सहभागी पद्धति से हम इनको सिखाने की कोशिश करते हैं। खरेदी विक्री व्यवसाय व्हायला लागलाय, मग ते व्यवसाय ही व्यवसायच काय आहे सांगा बरं मला, कुणाला लक्षात येते का? व्यवसाय म्हणजे काय? कुणाला माहित आहे असेल तर जे जसं येईल तसं सांगा. असं काय म्हणजे सूत्रात सांगावं व्यवस्थित मध्ये मुद्दे असं काही नाही. जसं तुम्हाला लक्षात आलंय तसं सांगा, काय अडचण नाही. आपल्याला सुद्धा दगाफटका होऊ शकते. त्याच्यासाठी आता मी एखादा कस्टमर आहे, मी काय म्हणते मला उधारी द्या ताई, उधार द्या मला, देते की 2 दिवसात द्या. द्या मला काय काय साडी वगैरे घ्यायची एखादच का 2 दिवस म्हणतात आणि मोबाईल बंद करून देतात, नंबर देतात, दुसरा बदलतात, परत चकल्या मारणार, तिकडच मारणार. त्याच्यामुळे आपण काय करायचं तिथं व्यवसाय करताना तिथं काय दक्षता घ्यायची सांगू का? ठेवायचं नाही नाही मला तिथं ठेवायचं देते का लक्षात? तोंडाला गोडाने ताई या तुम्ही जेवण करा घरी, माझ्या बहिणीसारखं आहे तुम्ही इथं बसा जेवण करा, जेवणवरती मी तुम्हाला आणखी काही पाहिजे का देते. पण मला इथं पैसा गुंतवावा लागलाय आणि मला पैसा काढायचा आहे, पैसा गरज आहे तर दुसरा माल आणायचा आहे. काय करायचं तिथं? मी एक साडी देणार आहे 500 रुपयाची, तर त्या साडी मागं तुमचा खर्च किती होते? 350 रुपये होते. उगा थोडंसं उदाहरण दिलं पण 350चा खर्च झाला. 150 रुपयाचे आपलं मार्जिन आहे, ते न घेता आपण उधारी देताना काय करायचं? 350 प्लस 30-40 रुपये एक्स्ट्रा लावायचे आपले. 100 उधार 400 रुपये नगदी रोख घ्यायचे, म्हणजे तिला पण आधार वाटला की बाबा 100 रुपये राहिले. आपण केलेल्या वस्तूची आपण जे केलंय त्याची किंमत आपण ठरवायची. दुसरं कोण आहे? तुम्हाला घ्यायचंय नाही घ्यायचंय फक्त पटवून द्यायचं काम आपलं असते, एवढं खरं आहे. पटवून द्यायचं, आपण कसं द्यायचं मग त्याच्यात आपण कमी पडतो. हे दिसणार आहे. तर आपलं एक नवीन दुकान चालू करायचं आपल्या ह्याच्या. हे बाळा तुला काय पाहिजे? दरेक चॉकलेट फ्री आहे. दरेक चॉकलेट बसा ताई बसा. काय देऊ? काय सेवा करू तुमची सांगा. झालं ते लगेच काय म्हणतात? मला कोल्ड्रिंक्स बाटली पाहिजे. चॉकलेट दिले की कोल्ड्रिंक द्यायचं लगेच. अजून काय देऊ का? अजून काय देऊ का? तिने कोण आधीच पडायला असते पण अजून काय देऊ का म्हणायचं. ठीक आहे मग आम्हाला आईस्क्रीम पाहिजे. मम्मी आईस्क्रीम दे म्हणते की लगेच गरबाळ आईस्क्रीम किती झाले? 20. चॉकलेट कितीचं चाललंय? 1 रुपयाचं 20 रुपये गेले. नंतर आता ती महिला काय करते? दुसरी बाई मला चहा तर प्यायचा होता, इथं कोल्ड्रिंक तुम्ही पिले. आता ती म्हणणार नाही की आपण अर्धा घेऊ. आता असं म्हणल्यावर काय म्हणणार? माझा चहा बी प्यायची गेला आणि कोल्ड्रिंक झाले आता तुझं थंडच घेऊ असं म्हणले का नाही ते आता बोलण्यामध्ये. त्याच्यानंतर ती महिला तिसरी बॉटल घेतली. किती रुपये गेले? 30 रुपये गेले. 1 रुपयाच्या किंवा 2-3 रुपये जरी कमी असले तर हे 30 रुपयाचा माल घेतलाय. लक्षात घ्या. त्याच्यासाठी आपल्याला अशी स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे की एकच ग्राहकावर एकट्याच्याच मागे लागण्यापेक्षा एकाच ग्राहकाकडून 3-4 वस्तू कशा विकल्या जाव्यात. कसं आहे 900 रुपये खर्च झाला होता आणताना. आणि मग आमच्याकडे आल्यानंतर मग आमच्या घरी गोठ्यामध्ये तिला चारा पाणी व्यवस्था सगळी केलेली आहे. 2 वर्ष नाही झालेली आहे ती सांभाळतो आम्ही.
तर जंतुनाशक, तिला लसीकरण, एपीएमडीचं लसीकरण हे आम्ही करतो घरी. हो, पशुचाट मोठ्या जनावरांना पण चाटण्यासाठी बांधतात ते, आणि मसाला बोनस पण मोठ्या जनावरांना पण चालतात. तर 25-30 हजार रुपये आम्हाला त्याच्यामध्ये नफा हमारी दूसरी सेवा ये है कि सक्षम परिसंस्था मतलब एनेबलिंग इकोसिस्टम किस तरह तैयार किया जाए। इसमें पहली बात यह आती है काउंसलिंग मतलब परामर्श। ये खासकर उन उद्यमियों के लिए है जो नए तरह से व्यवसाय चालू करना चाहते हैं। इसमें हम ये देखते हैं कि उनकी तत्परता किस तरह है, उनका रुझान क्या है, कौन सा व्यवसाय उनको चालू करना है, और उसमें उनके परिवार का सपोर्ट सहायता किस तरह है। ये सब जानने के बाद आगे का पहल हो जाता है। यह काउंसलिंग प्रक्रिया उद्यमी के साथ व्यक्तिगत तौर पे, उनके समूह या संगठन में और घर पे भेंट देके की जाती है। उद्यम के लिए सक्षम परिसंस्था करने में तीसरा प्रकार जो है वो है सहभागियों की बैठक मतलब स्टेक होल्डर्स मीट। कई बार ऐसा होता है कि ग्रामीण उद्यमी बाजार में किस तरह का रुझान है, क्या चल रहा है, किस तरह की मांग है, ये समझने में थोड़े कम होते हैं। इसके लिए ये स्टेक होल्डर्स मीट इस तरह काम करती है कि बाज़ार में जो ट्रेडर्स है, जो बाहर से माल लाते हैं, इनसे मिलना, उनसे बातचीत करना, वार्तालाप करना, उनके साथ समझ बढ़ाना, हितधारकों के साथ कैसे वार्तालाप किया जाए, ये भी उद्यमी सीखते हैं। इसलिए ये बैठक या उनके साथ दौरा बहुत महत्वपूर्ण होता है। कोर इसको फैसिलिटेट करते हैं। कई बार बाज़ार में नवनीतम उद्यम या नवनीतम प्रक्रिया आती रहती है। इस विषय में अवगत होने के लिए ये स्टेक होल्डर्स मीट बहुत ज़रूरी होते हैं। उसके बाद तकनीकी प्रशिक्षण। उद्यमियों को कोई तकनीक सीखने में या कोई कला अवगत करने में आजकल बहुत सारे पर्याय उपलब्ध है, लेकिन ऐसे बहुत बार होता है कि जो अपने पास हुनर है, कौशल है, उसके अलावा बाज़ार की मांग कुछ अलग होती है। इसलिए नए नए तकनीक सीखना, स्किल ट्रेनिंग लेना, ये तकनीकी प्रशिक्षण के लिए कोर द्वारा इन उद्यमियों को प्रशिक्षण दिया जाता है, या जहाँ पे ये प्रशिक्षण मिलता है उन संस्थाओं के साथ उद्यमियों को जोड़ा जाता है। यह तकनीकी प्रशिक्षण बाज़ार में विशेषज्ञों के पास होता है जो इन ग्रामीण युवा उद्यमियों के पास आना चाहिए। इसलिए ये प्रयास इस एनेबलिंग इकोसिस्टम में ज़रूरी है। अपने मौजूदा व्यवसाय में तकनीकी और तंत्रज्ञान इस्तेमाल करके उसको कैसे बढ़ाया जाए, ये भी हम उनको अवगत करते हैं। उसके बाद जो पहले है वो है व्यापार पहचान अध्ययन मतलब मार्केट स्टडीज़ या मार्केट सर्च। इसमें भी हमारे कोर काम करते हैं। बहुत बार ऐसा होता है कि गांव के उद्यमियों को आसपास के बाज़ार में या दूर दराज के बाज़ार में किस तरह का रुझान है, किस तरह के ट्रेंड है, ये समझने के लिए किसी का सपोर्ट की ज़रूरत होती है। कोर इसमें उनकी मदद करते हैं, ऑनलाइन करते हैं, प्रत्यक्ष उनको जाके हैंड होल्डिंग करते हैं। एनेबलिंग इकोसिस्टम में दूसरा पहल जो है वो है मार्गदर्शन। प्रशिक्षित उद्यमियों को मार्गदर्शन। उद्यम विकास की इस यात्रा में उद्यमियों को लगातार सपोर्ट, मार्गदर्शन की ज़रूरत होती है। ये अत्यंत महत्वपूर्ण है। ईडीपी कार्यक्रम समाप्त होने के बाद यह मेंटरिंग ऑनलाइन या कभी प्रत्यक्ष जाके की जाती है। इसमें प्रशिक्षण के दौरान दिए गए अभ्यास या मार्केट सर्वे, इस विषयों पे इस मेंटरिंग के सेशंस में बातें होती है। उसमें उनको क्या अड़चन आई है ये सुलझाने की कोशिश की जाती है। उसी के साथ
उनका फीडबैक, उनको जो आया अनुभव प्रशिक्षण के बाद, ये भी समझा जाता है और उस पे आगे की रणनीति तय की जाती है। इस मेंटरिंग सेशंस में उद्यमियों के पास दौरा किया जाता है या ऑनलाइन के माध्यम से उनके साथ सेशंस किए जाते हैं। ऑनलाइन सेशंस ज़्यादातर शाम के समय में होते हैं या जब भी उद्यमियों के पास समय हो उसके अनुसार उसका नियोजन किया जाता है। इस ऑनलाइन सेशंस में कोर द्वारा उद्यमियों ने जो अभ्यास किया है, क्षेत्र भेंट की है, विलेज स्टडीज़ की है, इस पे उनकी प्रतिक्रिया ली जाती है और वो और बेहतर कैसे कर सकते हैं या कुछ शंका हो तो उसका समाधान सब मिलके ढूंढते हैं। याचा हा एक फायदा आहे आणि हा लिखाजोखा केल्यामुळे आपण इथे जरी आपण आता 6 लाखाचं लोन घेतलेलं असेल तरी आपल्याला 6 कोटीपर्यंत पण लोन मिळू शकते या आपल्या लिखाजोखा पाहिल्या। सर्वांना नमस्कार। मी साक्षी संजय कांगवटे, मी कोकणरत्न प्रभाग संघ मिरजोळे याच्यासाठी प्रभाग संघ व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे। माझा व्यवसाय होता टेलरिंगचा आणि अगरबत्ती बनवणे। मराठे चेंबर्स मार्फत जे आता आम्हाला आज प्रशिक्षण दिलं ते खूपच सुंदर होतं। म्हणजे आम्हाला भविष्यामध्ये कसं व्यवसायाचं नियोजन करायचं किंवा कसं व्यवसाय करायचा त्याची म्हणजे त्यातून आपल्याला उत्पन्न कसं, नफा कसा काढायचा याच्यासाठी खूप उपयुक्त आहे आणि त्यांनी सर्व स्टाफने सुंदर प्रकारे आम्हाला प्रशिक्षण दिलं, त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद आहोत। नमस्कार, माझं नाव समिधा उदयराज भटकर। आज लँडमार्क येथे झालेल्या प्रशिक्षणासाठी मी उपस्थित आहे। यांच्यामार्फत घेण्यात आलं होतं आणि खरोखरच आजच्या या प्रशिक्षणाने मी उपस्थित राहिले। मला खूप चांगली माहिती मिळाली। प्रशिक्षकांनी आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं। जसं बघायला गेलं तर आमच्याकडनं काही तक्ते करून घेतले, डेमो सांगितला, इतर विषयांमध्ये आम्हाला डे बुक्स कसं लिहायचं ते शिकवलं आणि आजच्या ह्या प्रशिक्षणामधून खरंच सांगते व्यवसाय करण्यासाठी आम्हाला ज्या आवश्यक गोष्टी होत्या त्या सगळ्यांचंच आम्हाला आज खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन झालं आणि त्याबद्दल मी मराठा चेंबर्सचं खूप धन्यवाद मानते। ತಾಲೂಕು ಧಾರವಾಡ, ಜಿಲ್ಲಾ ಧಾರವಾಡ, ನಾವು ಧಾರವಾಡದಿಂದ ಬಂದೀವಿ। ಇಲ್ಲಿ ಏನಂತ ಬಂದೀವಿ ಅಂತ ಗೊತ್ತಿರಲಿಲ್ಲ। ಒಂದು ದಿನದ ತರಬೇತಿ ಅಂತ ಬಂದ್ವಿ, ನಮಗೆ ನಮಗೆ ಬಿಸ್ನೆಸ್ ಸಖಿಗಳು ಅಂತ ಗೊತ್ತಾಯಿತು, ಖುಷಿ ಆಯಿತು। ಏನಂತ ಆಲ್ರೆಡಿ ಸ್ವಲ್ಪ ನಾವು ಬಿಸ್ನೆಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ, ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿ ನಮಗೆ ಗೊತ್ತಿರಲಿಲ್ಲ। ಆಲ್ರೆಡಿ ಬಿಸ್ನೆಸ್ ಮಾಡೋ ಮುಂದೆ ನಮಗೆ ಯಾವ ಥರ ನಮಗೆ ಬಿಸ್ನೆಸ್ ಮುಂದೆ। नमस्कार, मी मनाली चंद्र नार्वेकर, मी मिरजोळा कोकणरत्न प्रभाग संघाची अध्यक्ष आहे आणि मला ते प्रशिक्षण खूप आवडलं। खूप उद्योगांसाठी मार्गदर्शक आहे, पण सरांनी खूप मार्गदर्शन चांगलं केलं आहे। आपलं डे बुक कसं द्यायचं किंवा इतर गोष्टींचं मार्गदर्शन आणि ग्रुप करून त्यांनी जी ॲक्टिव्हिटी करून जे काय आमच्याकडून आम्हाला ज्ञात असलेल्या गोष्टी त्यांनी त्या व्यवसायात कशा वापरायच्या आणि व्यवसाय आपला वाढीसाठी उत्कृष्टपणे कसा करता येईल ह्याचं जे मार्गदर्शन आम्हाला केलं ते फार मोलाचं होतं आणि त्याबद्दल मी माझ्या सर्व भगिनींमार्फत तर्फे मी त्यांचे आभार मानते। आणि उसका कारण ये है कि बहुत सारे उद्यमी थोड़े अर्धशिक्षित होते हैं या ऐसा होता है कि पूरा बहुत समय के बाद कुछ शिक्षा प्राप्त करते हैं, तो उनको समझने के लिए ये पद्धति बहुत उपयोगी है। यह सेवा हम व्यावसायिक स्तर पे देते हैं, इसलिए ये हमारी सोशल एंटरप्राइज है। ये सब जो प्रशिक्षण है, सपोर्ट है, ये कोर द्वारा हिंदी, मराठी इस भाषा में दिए जाते हैं। इसलिए पूरे भारतवर्ष में ग्रामोन्नति.net की सेवाएं पहुंची है। अभी तक हमने 2000 उद्यमियों के साथ काम किया है और आगे बढ़ रहे हैं। धन्यवाद।